नमस्कार मित्रांनो, सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आज सोयाबीन आणि कापूस अनुदान जे सरकारने जाहीर केलं होतं, यामध्ये सगळ्यात मोठी महत्त्वाची अट म्हणजे ई पीक पाहणी होती, ती सरकारने रद्द केली। त्याविषयी सविस्तर बातमी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा। मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने सन 2023-24 या खरीप हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापूस उत्पादन घेतले, अशा शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 रुपये मदत करण्याचे आश्वासन जाहीर केले। त्यानुसार 2 हेक्टरपर्यंतची मर्यादा घालण्यात आली, पण त्यासाठी ई पीक पाहणी ही अट ठेवण्यात आली होती। त्यामुळे बरेचसे शेतकऱ्यांचं या नियमामध्ये ते बसत नव्हते। ही बाब शासकीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर काल परळी येथे झालेल्या राज्यस्तरीय कृषी महोत्सवात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरसकट ज्यांच्या सातबारावर सोयाबीन आणि कापूस उत्पादनाचा पीक पेरा असेल अशा सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 रुपये याप्रमाणे जास्तीत जास्त 2 हेक्टरसाठी 10,000 रुपये देण्याची मदत जाहीर केली। त्यासाठी सरकारने एक नवीन वेबसाईटचे उद्घाटन केले। त्याद्वारे सर्व शेतकऱ्यांना हे मदत मिळणे शक्य होणार आहे। त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती वेबसाईट दिली आहे, त्यावर आपण माहिती डिटेल भरून आपण आपली मदत याद्वारे आपल्याला मिळू शकते। आपल्याला काही अडचण आल्यास आपण त्याची कमेंट करावी। तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका। धन्यवाद।